छत्रपती संभाजीनगर शहरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर अल्पावधीत दुप्पट तिप्पट परताव्याचा आमिष दाखवून एका डॉक्टर महिलेला तब्बल 4,52,00,000 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गारखेडा परिसरातील 45 वर्षीय डॉक्टर महिलेसोबत ही सायबर फसवणूक अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत घडली। अशा प्रकारच्या गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नये आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची खातरजमा करावी असं आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या एका महिलेला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आलं। त्या ग्रुपचं नाव Z99 HSBC ग्रुप स्टॉक रिसर्च इन्स्टिट्यूट असं होतं आणि त्या ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर जे इतर मेंबर्स होते ते त्यावर संभाषण करायचे की मला इथे पैसा गुंतवल्यामुळे एवढा फायदा झाला, तेवढा फायदा झाला आणि त्यामुळे त्या महिलेलासुद्धा असं वाटलं की आपण पण इतर मेंबरप्रमाणे पैसे गुंतवायला पाहिजे। मग त्या ग्रुपचे जे ॲडमिन होते त्यांना आमिष दाखवलं की आम्ही जे इन्व्हेस्टमेंट पोर्टल एक तयार केले त्याच्यावर तुम्ही अकाउंट उघडा आणि आम्ही सांगू त्या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर दुप्पट तिप्पट तुम्हाला नफा मिळेल। मग त्या आमिषाला बळी पडून त्यांनी जवळपास 4,52,00,000 रुपये वेगवेगळ्या वेळी RTGSद्वारे ते ट्रान्सफर केले। त्यांना जेव्हा लक्षात आलं की आपल्याला हे पैसे विड्रॉ करता येत नाहीत आणि आपली फसवणूक झाली, मग त्यांनी सायबर पोलीस स्टेशनला छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालयातील तिथं संपर्क साधला। त्या आल्या तात्काळ मग सायबर पोलीस स्टेशनद्वारे त्यांची तक्रार NCCRP पोर्टलवर नोंदवण्यात आली आणि त्यांचे जे पैसे गेले होते त्यापैकी 1,31,00,000 रक्कम फ्रीज झाले। ते त्यांना काही दिवसानंतर परत मिळतील। या संदर्भात पुंडलिकनगर पोलीस स्टेशन येथे IT ॲक्ट आणि BNSच्या रिलिव्हंट सेक्शनखाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत। अशा गोष्टी घडून यासाठी नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना हेच आवाहन करण्यात येतं की जेव्हा तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे अशा एखाद्या अननोन ग्रुपमध्ये कोणी ॲड करतं आणि तिथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी प्रवृत्त केलं जातं आणि हे आमिष दाखवलं जातं की अशी लिंक वापरल्यास किंवा हे इन्व्हेस्टमेंट केल्यास तुम्हाला एवढे पैसे मिळतील, तर कृपया ह्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये। अशा प्रकारचे कोणतीही लिंक उघडून तिथं आपली माहिती देऊ नये। कुठंही कोणत्याही पोर्टलवर जे अनऑथोराइज्ड आहे तिथं अकाउंट उघडू नये इन्व्हेस्टमेंटसाठी आणि आपला पैशाचा व्यवहार किंवा पैसे ट्रान्सफर हे प्रकार करू नयेत।